आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रभरातल्या आणखीन काही बातम्यांकडे। रायगड जिल्ह्यामधल्या उरणमधल्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आता धक्कादायक खुलासे झालेत। यशस्वी आरोपीच्या संपर्कात कशी आली, यशस्वी आरोपीला केव्हा भेटली, यशस्वीच्या हत्येच्या अगोदर काय काय घडलं, आरोपीनं हत्येचा प्लॅन कसा आखला आणि हत्येनंतर आरोपीनं काय केलं, पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले, या सगळ्याचा उलगडा आता झालाय। पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। 25 जुलै 2024 रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारी यशस्वी शिंदे ही 22 वर्षांची तरुणी बेलापूरला मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली। रिमझिम पाऊस पडत होता। ट्रेन पकडण्यासाठी यशस्वी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये पोहोचली। तिथूनच तिच्या एका मित्राला तिचा फोन आला। मी अडचणीत आहे, मला मदत करा, असा यशस्वीचा फोन होता। पण त्यानंतर यशस्वीशी संपर्क झालाच नाही। संध्याकाळ झाली पण यशस्वी ना मैत्रिणीकडे होती ना ती घरी परतली। त्यामुळे कुटुंब काळजीत पडलं। काळजीत पडलेलं हे कुटुंब मग पोलिसांकडे गेलं। यशस्वीचा शोध सुरू झाला पण तिचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नव्हता। दोन दिवसांनी पोलिसांना पनवेल रेल्वे स्थानक येथे एक मृतदेह सापडला। मृतदेहाची अवस्था इतकी कठीण होती की त्याची ओळख पटवणं हे मोठं जिकरीचं झालं होतं। मात्र यशस्वीच्या कुटुंबियांनी हा मृतदेह यशस्वीचाच असल्याची खात्री केली आहे। यशस्वीच्या मृतदेहावर अत्याचाराच्या खुणा होत्या। यशस्वीला क्रूरपणे मारण्यात आलं होतं। यशस्वीचा चेहरा विद्रूप झाला होता आणि तिचे काही अवयवही तुटले होते। पण तिच्या शवच्छेदनानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले नव्हते हे स्पष्ट झालं आहे। यशस्वीच्या मारेकऱ्याचा शोध सुरू झाला आणि पहिलं नाव समोर आलं ते म्हणजे दाऊद शेख। दाऊद शेख आणि यशस्वीची जुनी मैत्री होती। पण 2019ला दाऊद शेखने यशस्वीची छेड काढल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आणि कोर्टाने दाऊद शेखला तुरुंगात पाठवलं। दाऊद शेख 5 वर्ष तुरुंगात होता। 5 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर तो बाहेर आला आणि त्यानंतर त्याने यशस्वीशी संपर्क साधल्यानंतर दोघांमध्ये बोलणंही झालं। त्यानंतर दाऊद शेखचा अपघात झाला। अपघातानंतर 2 महिने दाऊद हा त्याच्या कर्नाटकातल्या घरी होता। बरा झाल्यावर दाऊदनं यशस्वीला फोन केला, पण यशस्वीला दाऊदशी बोलायचं नव्हतं। तिने त्याचा नंबर ब्लॉक केला। यशस्वीशी बोलता येत नाही म्हणून दाऊद तिचा एक मित्र मोहसिनशी बोलायचा। यशस्वीचा एक मित्र आणि यशस्वीचे काही फोटो दाऊदच्या हाती लागले होते। हे फोटो कुणालाही दिसू नयेत अशी यशस्वीची इच्छा होती। याच फोटोचा वापर करून दाऊद यशस्वीला ब्लॅकमेल करत होता। हत्येच्या 2 दिवस आधी यशस्वी दाऊदला भेटली। त्यानंतर पुन्हा दाऊदनं तिला भेटायला बोलवलं पण तिनं नकार दिला। अखेर चिडलेल्या दाऊदनं एक फोटो, दोघांचा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्यानंतर हतबल झालेल्या यशस्वीनं त्याला भेटण्याचा निर्णय घेतला। दोघे पनवेल रेल्वे स्टेशन जवळ भेटले।
दाऊद आणि यशस्वीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर दाऊदनं तोच फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवरनं डिलीट केला. यशस्वीनं तातडीनं आपल्या मित्राला कॉल केला आणि आपण संकटात असल्याचं सांगितलं आणि तोच कॉल यशस्वीचा शेवटचा कॉल ठरला. कर्नाटकमधून येतानाच दाऊदने सोबत 2 चाकू आणले होते. त्यातलाच एका चाकूने दाऊदने यशस्वीची हत्या केली असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याचा अर्थ यशस्वीची हत्या दाऊदने ठरवून केली होती. यशस्वीच्या हातावर 2 नावांचे टॅटू होते आणि त्यातील एक नाव दाऊदचं होतं असंही तपासात समोर आलंय. हत्येनंतर दाऊद पनवेल स्थानकात आला, मित्राला फोन केला, त्यानंतर ATM मधून पैसे काढले आणि पनवेलहून ट्रेनने तो पुढे निघाला. पुढे त्याने कर्नाटकला जाणारी बस पकडली. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यातल्या घरी दाऊद पोहोचला. तिथे त्याची आजी होती. पोलीस आपला माग काढत आपल्यापर्यंत पोहोचतील याची खात्री ही दाऊदला होती. त्याने आपला मोबाईल आजीकडे दिला आणि तिथून तो पसार झाला. पुढील 2 दिवस तो आजूबाजूच्या डोंगराळ परिसरात फिरत होता. त्यामुळे दाऊदच्या कर्नाटकातल्या घराजवळ पोहोचताच पोलिसांचा तपास थबकला. मग पोलिसांनी शेजारच्या जंगलामध्ये त्याचा माग काढायला सुरुवात केली आणि यावेळी नवी मुंबई पोलीस अगदी बरोबर ठरले, कारण या जंगलातून दाऊदला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दाऊद आणि यशस्वी हे दोघेही एकमेकांना काही वर्ष ओळखत होते. पण दाऊद आणि यशस्वीमधलं कोणतंच नातं आता यशस्वीला नको होतं. तोच नकार यशस्वीनं वारंवार दाऊदला सांगितला सुद्धा. पण यशस्वीनं दिलेला नकार पचवणं हे कदाचित दाऊदच्या इगोला झेपणारं नव्हतं. यशस्वीनं आपल्याला कोणतंही नातं ठेवण्यासाठी दिलेला नकार आणि यशस्वीच्या वडिलांनी तुरुंगात पाठवल्याचा राग, यातूनच दाऊदनं यशस्वीची अत्यंत निर्दयीपणे आणि निर्घृणपणे हत्या केली. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.